हॅलो, चला तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या क्वीन फॅशन अश्विनी चॅनलमध्ये. आणि आपल्या सगळ्यांची सुरुवात ही चहापासूनच होती, महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांची. तरी पण मी अशा अपेक्षा करते की तुम्ही पण चहापासूनच सुरुवात करत असाल. तरी पण आज आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे चहापासून. सकाळी उठले, मी सगळं काम आवरले, आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे वॉश केलेले आहेत, वाळत टाकायचे आहेत. पण म्हटलं मी अगोदर चहा पिऊन घेते आणि नंतर बाकीची कामं करते. शौर्य पण झोपेतनं उठलेला आहे, खेळतोय आता शौर्य खाली. आज त्याचं मला टक्कल करायचे, तरी पण बघू सक्सेसफुल होते की नाही. शौर्य हाय पिल्लू, शौर्य हाय हाय कर, शौर्य बाय कर. मी चालले, बाय बाय कर मामाला, बाय. तो ना सध्या कुकरसोबत खेळायला व्यस्त झालेला आहे. तरी पण चला, आज आपल्याला दिवसभरामध्ये खूप काही करायचं आहे. पहिले मी चहा पिऊन घेते आणि नंतर तुमच्यासोबत दिवसभर मी काय करणार आहे ते शेअर करते. तरी पण तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत बघा. शौर्य आता आईसोबत खाली गेला आहे थोड्या वेळासाठी. मग म्हटलं तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालून घेते, कारण कपडे पण खूप जास्त पडले होते. सकाळची कामं ना लवकर शौर्य उठण्याच्या अगोदरच आवरते. पण काय होतं की बेड काढत नाही ना मी लवकर, तर त्यामुळं मला बेड काढल्याशी बाकीची कामं नाही होत आहे. जेवढी मग कपडे वगैरे भांडी घासायचे असतात ते मी लवकर आवरून घेते. पण ही छोटी मोठी कामं असतात ना, ती बेड काढावंच लागतो मला कंपल्सरी त्यासाठी. तर आता माझं चालू आहे, शौर्य खाली गेला आहे, कारण मी कपड्याच्या घड्या करून ठेवते आणि तो काढून टाकतो. हे आता मला रोज सारखंच करावंच लागतं. तरी पण कसं लेकरू घरामध्ये असलं ना, तर काम किती पण करा, काम असतंच घरामध्ये, काम काही संपतच नाही. तर आता मी इथं कपड्यांच्या घड्या घालते. शौर्यच्या ना डोक्यामध्ये असं खूप जखमा झाल्यासारखं झाले, डॅन्ड्रफ पण झाल्यासारखं झाले. तर म्हटलं शौर्यला आज थोडंसं त्याचे केस कट करते, म्हणून इथं मशीन चार्जिंगला लावली. आता म्हटलं आज त्याला टक्कलच करून टाकते, कारण तो ना एवढं रात्री गरमीमुळे एवढा चिडचिड करतोय ना. तर त्यामुळं आता मला काय वाटतंय की पहिलं त्याला त्याचे केस टक्कल करून टाकावं, कारण आणखी 15-20 दिवस तरी काय पाऊस पडणार नाही. कारण पावसाचं ना वातावरण पण असं वाटत नाही की पाऊस पडेल म्हणून म्हटलं की नाही, शौर्याला एकदा टक्कल करते. केस काय येतील नाही तर नाही येतील. पण गरमी खूप जास्त आहे. आता इथं कपड्यांच्या घड्या घालते व्यवस्थित सगळ्या. हे काल वॉश केलेले कपडे आहेत. सकाळी काढले मी, काल कपडे काढलेच नव्हते, कारण संध्याकाळी काल रात्री मी आईच्या पप्पाचं जेवणवरती बनवलं होतं. मग माझ्या लक्षातच नाही कपडे काढायचं, कारण शौर्याला घेऊन सगळं आवरेपर्यंत मला वेळ खूप झाला. म्हणून काल माझ्या लक्षातच नाही कपडे काढायचे. मग आता सकाळी ते कपडे आज वॉश केलेले बाहेर टाकत होते. मग लक्षात आलं की हेच काढले नाहीत. मग हे कपडे काढून घेतले. मग म्हटलं आता शौर्य खाली गेले तोपर्यंत घड्या वगैरे घालून घेते, बाकीचे कामं आवरून घेते. भांडी वगैरे आताच लावून घेतले जस्ट. भांडीचा व्हिडिओ शूट करणार होते, तर राहुलचा फोन आला होता म्हणून त्यांच्यासोबत थोडंसं बोलले. तर आता इथं माझ्या कपड्यांच्या घड्या घालणं चालू आहेत. माझं कपाट आता मी शौर्यसाठी एक ऑर्डर केले, बघू दे कसं आहे ते. माझ्यासोबत ना खूप मोठं फ्रॉड झालं आहे. मी शॉप्सीवरतून मागवलं होतं कपाट. कसं 5 लेअरचं होतं. मला वाटलं की 5 लेअर येतील त्याच्यामध्ये. 5 लेअर म्हणजे शौर्यचे कपडे तर आरामात बसून जातील, 1-2 ह्याच्यामध्ये कपडे बसतील, 1-2 ह्याच्यामध्ये शौर्यचे टॉईज बसून जातील, आणि एखाद्या ह्याच्यामध्ये शूज वगैरे बसून जातील शौर्यचं. म्हणजे शौर्यसाठी स्पेशल मागवलं होतं. एक माझ्यासाठी, आहुसाठी तर आहेच, पण आता कसं आमच्या कपड्यांमध्ये शौर्यचे कपडे ठेवले ना तर ते लवकर सापडत नाहीत. म्हणून मग मी शौर्यसाठी पण एक वेगळं मागवलं होतं. तर माझ्याकडून तर पैसे त्यांनी खूप घेतले, आणि त्यात आलं की तिथे 1 लेअरचं आलं. मग होतं म्हणलं माझ्याकडून काही चुकी झाली असेल, म्हणून मी ते कॅन्सल केलं, रिफंड घेतलं, आणि मग आता मी परत मेशोवरतून मागवलं. तर आता बघू काय होतं, मेशोवरतून कसं येतं. आता चांगलं आलं तर ठीक आहे, ऑन द वे दाखवते. 2-3 दिवसामध्ये येईल, मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअरच करेल. आणि माझं खूप स्वप्न आहे की मी ते खूप छान असं ऑर्गनाईज करेल. शौर्यसाठीच आहे, कारण शौर्यचे कपडे, टॉईज, त्याचं सगळं छोटं मोठं सामान, त्याचं म्हणजे त्याचे जे बॉडी लोशनच्या वगैरे बॉटल असतात ते सगळं त्याचं वेगळं ठेवलं असं माझी इच्छा आहे. कारण लहान मुलांचं पण कसं त्यांना थोडं कळायला लागलं आणि त्यांना समजलं की हां कडे माझ्या मम्मीने हे माझ्यासाठी घेतले, तर मुलं पण खूप खुश होतात असं मला वाटते.
तर आता बघू, मी शौर्यसाठी घेतलं आणि घरामध्ये जास्त जागा नसल्यामुळं मी इथे म्हणजे कधी पण आपल्याला दुसरीकडे राहायला जायचं असेल ना तर ते आपण आरामात घेऊन जाऊ शकतो. असं म्हणजे एकदम कमी ह्याचं पण आहे, हलकं पण आहे, जास्त जड पण नाही. तर आता मी तुमच्यासोबत ते पण शेअर करते. चला, तुम्हाला जास्त बोर करत नाही. आता थोडं काय होतं ते पण दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज ना आईने काही जांभूळ घेऊन आल्यात खालून, तर मला खूप आवडतात. तर त्यांनी एवढे जास्त दिलेत, भरून दिलं होतं पूर्ण. तर मी ती खाऊन संपवले. मला अजिबात म्हणजे वेटिंग होत नव्हती, कधी खाते की असं होत होतं. आता त्यांनी दिलेत, आता मी खाते. शौर्य खाली गेलाय तोपर्यंत खाऊन घेते. हा ना एवढं डोकं खाजवतोय आणि याच्या डोक्यामध्ये ना असं डॅन्ड्रफ झालाय. हा काय बघा इथं, हे बघा, खूप असं डॅन्ड्रफ झालाय. तर आज मी शौर्यला टक्कल करणार आहे. नको पिलू, तुला खायला केले, मी खायला केलं ना खायला नो. तर आता मी पहिलं त्याचं टक्कल करणार आहे. त्याला खायला पण बनवलं इकडं. शौर्या हाय कर पिलू, हाय. इथं खायला पण त्याला थोडासा भात लावलाय. आता त्याचं होय आवरेपर्यंत इथं भात शिजल, नंतर त्याला भात खायला देते. थोडंसं 2 रील्स पण शूट करायचे होत्या, त्यासाठी ऑइल लावलं होतं ते केसांना. म्हणून आज वॉश केले. सकाळी आंघोळ करताना नव्हते केले वॉश, कारण मी थंड पाण्याने आंघोळ करते, सकाळी लवकर करते, त्याच्यामुळं वॉश नव्हते केले. तर मी आता वॉश केलेत. आता हे सुकेपर्यंत मला एक ब्लाऊज हुक लूक करायचा आहे, तो ब्लाऊज हुक लूक करणार आहे आणि नंतर शूट करणार आहे. तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. केस सुकेपर्यंत मी तर ब्लाऊजला हुक लूक करून घेते आहे. आता मला ही साडी घालायची, म्हणून ब्लाऊज तसं मी कालच शिवून ठेवला होता. म्हटलं चला आज हुक लूक करून घेते. हुक लूक केलं की कसं राहिला ना, तसंच राहून जातो. कधी कधी तर काय होतं की सेफ्टी पिन लावून तो ब्लाऊज मी वेअर करते. आता बघू, आता म्हटलं नाही, पहिलं हुक लूक करणार आणि नंतरच आज व्हिडिओ बनवणार, कारण शौर्य पण झोपलेला आहे. तो उठेपर्यंत तसं पण काही काम नाही. तर आता मी इथं हुक लूक करून घेते, साडी वेअर करते लगेच, कारण याच्यावरची साडी घालणार आहे. जास्त मेकअप वगैरे आज काही करणार नाही, सिम्पलमध्ये. साडी सिम्पल आहे ना, त्यामुळे लुक पण सिम्पल ठेवणार आहे. ज्या दिवशी मी काठपदरची साडी घालेल ना त्या दिवशी मी छान तयार होईल. पण आज असं काही माझं नव्हतं प्लॅन काठपदरच्या साडीचा वगैरे. सिम्पल साडी होती, ही मी मेशोवरतूनच मागवली आहे. तरी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसूनच येईल की मी कोणती साडी घालणार आहे. आता या साडीवरचा हा ब्लाऊज आहे असा वर्कवाला केलेला आहे. केस कापून टाकले मम्मीनी. थोडं शांत दिसतो. शौर्य इथं झालेलं आहे. टकलो. माझे ना इथं काही मी साडी घालून शूट करत होते आणि तेवढ्यात पाऊस यायला लागला. तर आता पाऊस बाहेर चालू आहे. मी शूट तसं तर घरामध्येच केलेलं आहे थोडंफार. आता पावसात पण करायचे, कारण पहिलं पाऊस आहे. तर वाटते असंच जाऊ का साडीवरती, कारण शौर्यने एवढा धिंगाणा घातलाय ना, मला काय सांगू बाप रे. मी तर वैतागले याचा धिंगाणा आवरून. चला तुम्हाला पण दाखवते थोडासा, तुम्ही पण बघा. शौर्या ए बबड्या, काय करतोय राजा? ते नेल्स इथं कोण टाकलेत? हे असे नेल्स काढून कोण टाकलेत? कोण केलं एवढा पसारा? कोण केलाय? का केला तू एवढा पसारा शौर्या? इकडे बघ मामाकड. शौर्या, मामाकड बघ राजा. मम्मा बघ किती गोड दिसते. ए शौर्या, तो ना काहीतरी तोडल्याशिवाय शांत बसणार नाही. काय तू बोलतो माझ्याशी? तू किती त्रास देतो शौर्य? काय करतोय तुझं आगाऊपणा? सगळं सांडवला, सगळा पसारा केला. काय शौर्य, मला तू अजिबात आवडत नाही. शौर्यचं मी केले आता टक्कल. किती गोड दिसते ना टक्कल मध्ये. तरी आता मी याचा पसरा आवरते आणि बघू नंतर वरती गेले टेरेसला तर पावसामध्ये शूट करणार आहे, नाहीतर मग नाही. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी इथं काही हा सकाळी भात बनवलेला होता, तो फोडणी दिली, परतवलेला आहे भात.
आणि तेच खाते मी आता दुपारच्या जेवणामध्ये. आणि संध्याकाळी आज मला जेवण बनवायला लागेल. मेकअप पण आज वॉश केला नाही, कारण काजळ फाउंडेशन वगैरे मी आज काहीच लावलं नव्हतं. फक्त थोडंसं पावडर, थोडीशी लिपस्टिक आणि इयरिंग्स घातले होते, बाकी काहीच केलं नव्हतं मी. तरी पण आता मी जेवण करते आणि नंतर आवरते. बाकीचं थोडंसं काम आहे, एक ब्लाऊज कटिंग करायचं आहे, त्याचा पण व्हिडिओ टाकायचा आहे, तर ते पण काम आवरते, तुमच्यासोबत शेअरच करते. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि शौर्य हा काय मला असं त्रास देतो. मी आता तिथं भात परतवून आले आणि तो आता पकडायला चालला आहे गॅसला. आता ते गरम असेल, हात भाजेल, त्याला काहीच वाटत नाही. इकडे चल, चल ये मम्मा, चल ये 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 बघा शौर्य, इकडे ये. शौर्य काय मस्ती चालले? काय? अरे बापरे बापरे, भिंतीला का मारतोय? मला नाही तर काही कपडे प्रेस करायचे होते आव्हानचे. मग म्हटलं चला ते तर प्रेस करून घेते, कारण त्यांनी शौर्याला घेऊन बसले होते. मग म्हटलं तेवढाच वेळ आहे फ्री तर, कारण त्यांना उद्या घालण्यासाठी कपडे प्रेस केलेले नव्हतेच. म्हणून म्हटलं चला एकच ड्रेस तर आहे तर लगेच प्रेस करून घेते. तर माझं इथे प्रेसचं काम चालू होतं. शौर्य पण छानपैकी खेळत होता आणि शौर्य आज म्हणजे जास्त चिडचिड करत नव्हता, त्याची टक्कल खेळल्यामुळं. आणि नेमका आजच पाऊस पडला की पावसाला आजच पडायचं होतं. मला वाटलं की पाऊस नाही पडणार म्हणून मी त्याची टक्कल केली, गरम होते म्हणून. चला असं आताच जे झालं ते झालं. केस तर काय 8-15 दिवसांनी परत येतील. रात्री मग मी इथे बेड आवरून घेत होते माझा ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर, कारण आव्हांना पण खूप झोप येत होती आणि शौर्य पण चिडचिड करत होता. तर म्हणून म्हटलं चला इथे बेड मी घालून घेते पटकन, कारण बेड मोठा केला ना मग शौर्यवरती छान खेळतो, त्याला खाली अजिबात बसा वाटत नाही बेड मोठा केला की. तर मग मी इथे बेड मोठा केला, वॉश करून घेतलं. आता मस्त स्किन केअर करणार आणि आता झोपून जाणार. तरी पण तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू त्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. बाय.